आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या G7 राष्ट्रांची 50वी परिषद इटलीमधील अपुलिया या ठिकाणी नुकतीच आयोजित करण्यात आली होती। भारत, पश्चिम आशिया, युरोप आर्थिक कॉरिडॉर सारख्या पायाभूत सुविधांच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत या परिषदेची सांगता झाली। अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान आणि कॅनडा ही 7 सदस्य राष्ट्र या G7 गटाचे सदस्य राष्ट्र आहेत। यावर्षी 2024 मध्ये भारतासहित केनिया, ट्युनिशिया, तसेच अल्जेरिया, युक्रेन, ब्राझील इत्यादी राष्ट्रांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं। 1975 मध्ये G6 नावाने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या राष्ट्रांची स्थापना करण्यात आली होती। 1976 मध्ये कॅनडाचा त्यात समावेश करण्यात आला। 1998 मध्ये रशियाचाही समावेश करण्यात आला होता आणि 2014 पर्यंत ही G7 जी परिषद आहे तर G8 या नावाने ती भरविण्यात येऊ लागली होती। मात्र 2014 नंतर रशियालाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि आज तागायत म्हणजे 2024 पर्यंत G7 या नावाने ही परिषद दरवर्षी भरवली जाते। G7 राष्ट्रांची 51वी परिषद ही कॅनडा या देशामध्ये ती आयोजित करण्यात येत आहे।